सर्व सन्माननीय श्रोत्यांस प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि महान नावात अभिवादन. सोबतच स्वतंत्र भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी, देशभक्तांनी बलिदान दिले आणि खूप मोठा त्याग केला. परंतु जेव्हा आपण आज मनुष्यांच्या अवस्थेकडे पाहतो तर खरोखर आपण आज स्वातंत्र्यामध्ये आहोत का? देवाचं वचन अर्थात पवित्र शास्त्र बायबल आपणास सांगते, मनुष्य ज्याच्या कह्यात जातो त्याचा तो दासही बनतो. आज प्रत्येक मनुष्य अशा अनेक गोष्टींच्या नियंत्रणात गेलेला आहे ज्यामुळे तो एक मोठ्या गुलामीचे जीवन जगत आहे. बायबल सांगते, मनुष्य हा वाईट सवयींचा गुलाम आहे, चुकीच्या प्रथा आणि परंपरांचा गुलाम आहे, तो पापाचा गुलाम आहे. पापाचे वेतन मरण आणि म्हणून मनुष्य हा मरणाचा गुलाम आहे आणि मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू सैतान आहे. त्या सैतानाचा मनुष्य गुलाम आहे. बायबलमध्ये लिहिले आहे, मनुष्याच्या आतून म्हणजेच माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार बाहेर निघतात. जारकर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळ, अहंकार, मूर्खपणा ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात. आज हा मनुष्य भ्रष्टतेचा गुलाम आहे. देवाने मनुष्याला निर्दोष असे निर्माण केले होते, परंतु मनुष्याने देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आणि तो पापी झाला. आज प्रत्येक मनुष्य हा जन्माने पापी व कर्माने महापापी आहे. देव फार पवित्र आहे. तो पापाचा तिरस्कार करतो, पण पापी व्यक्तीवरती प्रेम करतो. जर पापी मनुष्य पापात मरण पावला तर तो नक्कीच नरकात जाईल. परंतु देवाची इच्छा आहे की कोणीही मनुष्य नरकात जाऊ नये, तर प्रत्येकाचे तारण व्हावे. तारण अर्थात मनुष्याला पापांपासून मुक्ती मिळावी आणि पापाच्या दंडापासून त्याची सुटका व्हावी. कोणीही मनुष्य दुसऱ्या मनुष्याला पापांपासून सोडवू शकत नाही, कारण आपण प्रत्येक जण पापी आहोत. आणि म्हणूनच स्वतः देव 2000 वर्षापूर्वी देह धारण करून ह्या जगामध्ये आला. तो देव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये असताना निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र जीवन जगला. परंतु पापी व्यक्तीला पापातून सोडवण्यासाठी एका प्रायश्चित्ताची आवश्यकता होती आणि म्हणूनच स्वतः प्रभू येशू ख्रिस्त ते प्रायश्चित्त झाला. त्याने क्रुसावर म्हणजेच वधस्तंभावर आपला प्राण दिला. त्याचं शुद्ध आणि निष्कलंक रक्त त्याने पापी लोकांसाठी वाहिलं. त्याला कबरेमध्ये ठेवण्यात आले व तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या महान बलिदानाद्वारे हे सिद्ध केलेलं आहे की तोच एकमात्र जिवंत आणि सत्य तारणारा आहे. प्रियांनो, जे तुम्ही आज हे वचन ऐकत आहात, जर तुम्हाला तुमच्या पापांविषयी दुःख आणि वेदना येत असतील तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन आपल्या पापांबद्दल पश्चाताप करू शकता. तुम्ही त्याला म्हणू शकता, हे देवा, मी पापी आहे, माझ्या पापांची क्षमा कर. प्रभू येशू ख्रिस्तावर जर तुम्ही अंतःकरणापासून विश्वास ठेवला व त्याला आपल्या जीवनाचा वैयक्तिक तारणारा आणि प्रभू म्हणून जर स्वीकारले तर तो तुमच्या पापांची क्षमा करेल व तुम्हाला सर्व प्रकारच्या गुलामीपासून तो स्वातंत्र्य देईल. बायबलमधील योहानाचे शुभवर्तमान अध्याय 8 आणि वचन 36 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने असे म्हटले, म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करेल तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. आपल्या पापांबद्दल पश्चाताप करून येशू ख्रिस्ताला प्रभू व तारणारा म्हणून स्वीकार करा आणि खरेखुरे बंधमुक्त व्हा. तारण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त लवकरच येत आहे. जेव्हा तो येईल तेव्हा तुमचा देखील प्रवेश स्वर्गाच्या राज्यामध्ये व्हावा, हीच आमची प्रभूकडे प्रार्थना आहे. धन्यवाद.